माननीय पटोळा आणि माननीय पटोळ पंचक्रोशीतील तमाशा रसिकांना प्रतिनिधी तमाशा मंडळाचा मानाचा मुद्दा. बैल पोळा या निमित्तानं हे तमाशा मंडळ आपल्या गावात आले. तमाशा मंडळ गावात आल्यापासून गावातील सरपंच, उपसरपंच, कामगार, पोलीस पाटील, सर्व संस्थेचे पदाधिकारी, यात्रा कमिटी आणि गावातील तरुण कार्यकर्ते मंडळी यांनी जे आम्हाला प्रेमाच्या आणि सहानुभूतीची वागणूक दिली याबद्दल तमाशा मंडळ आपलं शतशः ऋणी आहे. कैलासवासी संगीत रत्नदाता महाडिक पुणेकर यांचे चिरंजीव विनोद सम्राट, विनोदाचा बादशाह विनायक महाडिक पुणेकर सोबत गणेश महाडिक पुणेकर, संगीता महाडिक पुणेकर या लोकनाट्य तमाशा मंडळाची गणगोवर आपण सागराच्या शांततेने ऐकली. यानंतर आमच्या तमाशा मंडळ सुटणारी रंगबाजी, त्यातील हिंदी मराठी चित्रपटातील गीत, फारशीकर विनोद हे देखील शांततेने ऐकायला अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे राकेश जगताप पिंपळनेकर, अरे राकेश जगताप, राम राम. अरे तात्या आहे का रे अजून? म्हणजे मग आमची मरायची वाट पाहतोय काय? असू दे बाबा, 14 वर्षापासून हे दंग आहे असं जेवण ते चाललंय. तू काय चाललं बाबा? माझं काही नाही बाबा, मुंबईला गेलो होतो आताच. मुंबईला? मुंबईला काय करतात तिकडं? मुंबईला कामाला लागलो ना. कामाला? एक नंबर काम ऐकलं होतं मग तुझा आवाज. त्या लोखंड पत्र, भंगार बाटली, बुटच्या ते नाही मुंबईला सरकारी नोकरीवर कामाला लागलो. रेल्वे खात्यामध्ये लाखोनी पगार खात्यावर पडतोय आणि काम काय रोज नाही. मग 2-4 वर्षातून 10-12 वर्षातून कामाला आलं नाही ते देशी पाहिजे एसी ऑफिसला झोपायचं. सरकारी नोकरी पगार किती आहे? पगार काय नाही 7,85,000 80 लाख रुपये. एवढा पगार नाही गणितातला. तुम्ही खेडेगावात तुम्हाला काय समजत आहे रे? बरोबर लाखांनी पगार आहे आणि ते रेल्वे खात्यामध्ये सांग. रेल्वेचा ड्रायव्हर झाला का? काय ड्रायव्हरला एवढा पगार असते काय? नाही. मग रेल्वेमध्ये तिकीट चेक करणार? तिकीट नाही कोणीच नाही. बरं रेल्वे पोलीस नाही, पोलीस सुद्धा नाही. लाखांनी पगार आणि ड्रायव्हर नाही, पोलीस नाही कोणीच नाही. तिकीट चेक करणार नाही. आणि मग करतो तरी काय? समजा एखाद्या वेळेस जर रात्रीच्या वेळी जर अचानक रेल्वे घाटातून जर चालली जाते आणि अचानक जर रेल्वेची लाईट बंद पडली तर त्यावेळेस माझी एंट्री. तुझी एंट्री म्हणजे तुझ्याशिवाय रेल्वे चालत बंद डायरेक्ट जागा. तू करतो काय? कंदील घेऊन रेल्वेच्या पुढे पळतोय. काय डोक्यात पाणी झालं काय? रेल्वेच्या पुढे पळतो का? अरे हा ते तर चिवून बरं जाऊ दे. असू दे. तमाशा आपल्या गावामध्ये चालू विनायक महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण जीवाचा मित्र आपल्यापेक्षा हुशार बुद्धिवंत माणूस रमेश कुणे काटापूरकर. रमेश कुणे काटापूरकर मजेत आनंदात चाललंय ना? तिकडे आता एक ध्यानात ठेवायचं, तुकारपणा बंद करायचा. अरे तिकडे लग्न सीझन चालू आहे का नाही ना? उन्हाळ्यात पावसाळ्यात कधी लग्न आता वेळ नाही राहिली. हे लग्न लोकांनी पाहिजे, माझ्या आई वडिलांनी पाहिजे. लगेच मला म्हणायला लागले ना, म्हणजे बाळा आता तुझं पहिलं लग्न करून टाक. मग मी आई वडिलांना म्हणलो ना, म्हणलं आई बाबा मी लग्न करीन पण खेडेगावच्या पुरी सगळंच करीन. बरोबर. मग पाहिजे खेडेगावातली पुरी केलं काय लग्न झालं. 2 धडाक्यात लग्न वगैरे झालं. लगेच बायको जवळ गेलो, तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला कसं म्हणलो? बायकोचं नाव होतं प्रियंका. तिला मी कसं म्हणलो प्रियंका आता तुझं माझं लग्न झालंय का नाही? चाल म्हणलं आपण आता पोराची तयारी करू. बरोबर तयारी लागलं पाहिजे असं म्हणलं. बरोबर प्रियंकाला आलं ना राग कशाबद्दल? रागात मला कशी म्हणते ओ कारभारी तुमचं माझं लग्न झालं असं मुलबाळ होणार नाही. त्याचं कारण काय? लगेच तिने सांगितलं ना प्रियंकाने. काय कारण? म्हणजे मी बाई नाही, मी तिकडे आहे. कशाला बोलावलं? एक काम करा, आपल्याला जायचे तमाशा बघायला. गणेश महाडिक पुणेकर त्यांना बोलून घ्या. ओ गणेश महाडिक पुणेकर काय बरं चाललंय का? कसं काय मुलं बाळ? आनंद म्हातारी खुशाल मित्रांनो गावची यात्रा पाहिजे तमाशा म्हणतात. जिवंत लोक रांगडी केला म्हणजे तमाशा. तो काय पिक्चर आहे का? नाही. बरोबर ना? तमाशा पाहिजे. आता आम्ही पाऊस एक काम करू, गावात तमाशा त्या ठिकाणी जाऊ, 4-2 गाणी ऐकू, गावात तमाशा ठरवून घेऊ. जायचं का नाही? चला बरं चला.
तमाम संगीत के चाहने वाले प्यारे प्यारे दोस्तों का सुनने वाले सभी संगीत प्रेमियों का हार्दिक स्वागत करते हुए गीत और संगीत की दुनिया में कदम रखते हैं मैं हिंदी मराठी गीतों के साथ आप सभी प्यारे दोस्तों का मनोरंजन करते हैं। तो पेश है जैसे किसी रातों का गुनाह होता है जब सांसें शुरू करने लगा है तो ये ही जब जनाब जैसे जैसे कोई आदर नजर आई एक अंदाज से शुक्र कितने बोलेंगे जब नहीं बदमाश एक म्हणतात गाण्याचे शब्द पुरी जरा लावशील का तुझा हात माझ्या अंगाला 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 हे आपल्या जीवनाचा जीवलग मित्र बरोबर आवाज द्या आपल्या जीवनाचा जीवलग मित्र विनायक महाडिक पुणेकरला बोलवून घेतो आवाज ओ विनायक महाडिक
शांतता राखली तर बरोबर आहे. विनंती बाबाजीचा माझे मित्र आहे ते बाबाजीचा मला 10 वेळा फोन आला सर माझी कार्यक्रम चांगला झाला पाहिजे बरं का आता चांगलं करणं वाईट करणं माझ्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. जे गाणं आवडलं ते 100% वनसमोर करा वनसमोर करू आपण फक्त शांतता पाहिजे आणि नुसते गाणे होणार नाही ऐका त्यात कॉमेडी बी होईल गाणे बी होतील दोन्ही होतील फक्त शांतीचे ते बघा विनंती बसा समोरच्या व्यक्तींना विनंती आहे मित्रमंडळीला त्यांनी आपल्या आपल्या जागेवर बसायचंय कोणी उभं राहू नका ही यात्रा कमिटीची विनंती आहे कोणी सुद्धा उभं राहू नका बसून घ्या आपली जागा निवडून मग आतापर्यंत मी काय चायनीज बोलत होतो त्यांचं आला तू आम्हाला हाणायला लागला असं काय चुकलं आमच्या अजून मारील का करा काय झालं अजून मारील काय झालं काय सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली कपडे वगैरे घातले घराच्या बाहेर पाऊल टाकला बायकोने पटकन तुम्ही गावात या, मला आंघोळ करायची मी गावात आलो बायको बाथरूम मध्ये घुसली आंघोळ करती हा गेलाय आणि मग तो एकच काय बरं झालं आलाय अरे वहिनी आंघोळ करतात आणि तिथं गेला आणि कसं काय बरं चाललंय का बघ ना आंघोळ करता विचारतात का आणि विनायक मला सांग काय वहिनी साबण कुठे लावित होती कस काय बरं झालंय जगाला कोण आलंय अरे सगळ्यांना मारणार असं? जुन्या माणसाने म्हणे काय? म्हणावे पण कर्ज रुपये उरावे कर्ज रुपये नाही रे बाबा मला व्यापारी कीर्ती रुपये उरावे जगाला कोण आलंय कोण आले हा जगणार आहे हा लईचा मोठा मोठ जगणार आहे तो मारणार आहे हा मारणार आहे हा मारणार आहे आणि तू देखील मारणार आहे जगाला कोण आलंय कोण आले जीवाचा काय भरोसा कोण दिवस येईल कैसा तो सोमवारी मरेल हा मंगळवारी हा बुधवारी आणि तू सुट्टी दिवशी रविवारी जगाला कोण आले कोण आले जीवाचा काय भरोसा कोण दिवस येईल कैसा तो जानेवारी मध्ये मरेल हा फेब्रुवारी मध्ये हा मार्च मध्ये आणि तो उन्हाळ्यामध्ये आणि जगाला कोण आले कोण आले नाही नाही तो जानेवारी मध्ये मरण हा फेब्रुवारी मध्ये मरण तुझा नंबर आहे का नाही कोण तुझा आणि मी काय सांगणार आहे का मी काय सांगणार आहे हा आपला गावचा टेलर एक नंबरचा टेलर आता गावाच्या बायांचे परकराच्या शिवायला राहतात अंडरपॅन्टी म्हाताऱ्या माणसांच्या अंडरपॅन्टी नाडीच्या समजा अंडरपॅन्ट शिवायला लागला आणि मशीन मध्ये उड्या दिसली आणि तुझे तुझं आणि झाला तुला कॅन्सर आणि मेला ना कसा काय तू मेला जीवाचा काय भरोसा आपल्या गावचा बाहेर मी एक नंबर चार डीपीत काम करणारा माणूस डीपीचं काम करायला लागला इस्कूलच्या विकली सटकून होल्डर मध्ये गेल्याचं बोट आणि बसला तुला शॉट आणि मेला ना कसा काय तू मेला जीवाचा काय भरोसा कोण दिवस येईल कैसा आपल्या गावचा आचारी एक नंबर आचारी प्रत्येक लग्नामध्ये जिलेबी काढाय असतो असं. जिलेबी काढाय गेला याचा तोल गेला 27 पडला आणि 99% भागला आणि याला मग कसा काय तू याला जीवाचा काय भरोसा कोण दिवस येईल कैसा सगळ्यात मारणार एक सगळं मारणार एक सुद्धा राहणार नाही 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 मला काय म्हणायचंय हा? सगळे मरू दे पण तुझा नंबर आहे का नाही त्याच्यात कोणाचा तुझा आणि मी का ब्रह्माचा बाप आहे का मला घाण सवय दारू प्यायची धाब्यावर बसलो आणि दारू पेलो आणि झाली दारू जास्त आणि बसलो मोटरसायकल आणि चालू रस्ते मागून उष्टी आली उष्टी गोष्टी आली का खरकाटी आली अरे इष्टी आली इष्टी गेस्ट दिली ना धरत उडवलं पुढत पडलो आधी गाडी मोडली मी मला मार लागला नावातून रक्त आलं आधी शिरा चौकात झाल्या तर मला बघितलं आयसी मध्ये टाकलं 10-15 लाख रुपये खर्च केला आणि त्यातून मी सगळं मजा सकाळी जमायला सका तुझ्याच टायमाला डॉक्टर सगळे जिवंत आहे आणि आमच्या टायमाला काही मिळलेले आहेत का जीवाचा काय भरोसा तुझ्या आईला घोडा लागला त्या जीवाच्या 4 मैत्रिणी एका जमले छोटामध्ये विरोध होतो गावची आली यात्रा त्याचा माझा तमाशा आणि यात्रेकरता तमाशा पाहिजे आणि तमाशा नवीन ठेवायचा आपल्याला मग एक काम करा आपण तिथे जाऊ काल म्हणजे चौकशी करू आणि ठरला तमाशा आपल्या गावाला घेऊन येऊ. शाबास. आग्र्याच्या चल छो चला चला